नमस्कार, मी अलका धुपकर। 20 ऑगस्टचा दिवस महाराष्ट्रात आजही कुणी विसरू शकलं नाहीये। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता 50 दिवस उलटून गेलेत, पण डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी कुठे आहेत हा प्रश्न आजही आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करतोय आणि असाच तो अस्वस्थ करतोय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांना देखील। त्यामुळेच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर। हमीद, आम्ही जसं म्हटलं की ही अस्वस्थता आज महाराष्ट्रात 50 दिवस खतखततेय। पोलिसांनी तुम्हाला याबद्दलचं काय उत्तर दिलंय? पोलीस दर 1-2 दिवसांनी आमच्याशी बोलतायत, खास करून पुणे क्राईम ब्रँचचे जे पोलीस आहेत ते, आणि जी काही तपास चाललाय त्याच्याविषयी ते आम्हाला माहिती देत आहेत। परंतु 50 दिवस उलटून गेले, डॉक्टरांचा खून होऊन दिवसाढवळ्या, आणि अजून देखील त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीयेत, त्यामागचे सूत्रधार सापडलेले नाहीयेत। हे पण वास्तव त्याबरोबरीनंच आहे आणि ते अतिशय वेदना देणारं आणि दुःखद असं वास्तव आहे। हमीद, महाराष्ट्राचे पोलीस जो तपास करतायत त्यामध्ये एटीएस आहे, त्यामध्ये पुणे पोलीस आहेत आणि इतर अनेक विभागांची मदत या सगळ्यासाठी घेतली जाते। पोलिसांचा हा जो तपास सुरू आहे, 50 दिवस तो जे दावा करतायत, हा दावा तुम्हाला पटतोय? त्या तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का? मला वाटतंय की जोपर्यंत डॉक्टरांचे मारेकरी सापडत नाहीत, त्यांच्या मागचे सूत्रधार सापडत नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुणीच, म्हणजे कुटुंबियांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी समाधानी राहणं ही खूपच लांबची बाब आहे। त्यांनी अस्वस्थच राहायला पाहिजे, कारण डॉक्टरांवर झालेला हल्ला हा काही फक्त त्यांच्या शरीरावरचा हल्ला नाही, तर इथे लोकशाही व्यवस्थेवरती झालेला तो हल्ला आहे आणि इथल्या लोकशाही व्यवस्थेला, शासन व्यवस्थेला, कायदा प्रशासनाला दिलेलं एका पद्धतीनं दिलेलं ते आव्हान आहे। त्यामुळे मला वाटतं असमाधानी तर आपण सगळ्यांनीच राहायला पाहिजे जोपर्यंत हे करणाऱ्या व्यक्ती सापडत नाहीत आणि त्यांचा न्याय होत नाही। तुम्ही म्हणताय तुम्ही असमाधानी आहात। तुमच्या मनातला हा जो आक्रोश आहे, हे जे दुःख आहे आणि या सगळ्याबद्दलचा एक संताप देखील आहे, आपण तो अतिशय संयमाने व्यक्त करताय, कारण डॉक्टर दाभोलकरांचे तुम्ही कुटुंबीय आहात आणि त्यांच्या विचारांचा संस्कार आज महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांवर आहेत, म्हणून हे सगळे कार्यकर्ते शांत आहेत। पण तुमचा हा सगळा संताप, ही अस्वस्थता तुम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचवली आहे का? आतापर्यंत 3 वेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय। 2 ऑगस्टला शेवटचं भेटलो। गृहमंत्र्यांना 2-3 वेळेला भेटी झालेल्या आहेत। पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहे। त्यामुळे सातत्याने त्यांना भेटणं आणि झालेल्या तपासाविषयी त्यांच्याकडनं माहिती घेणं, ह्या गोष्टी आम्ही करतोय आणि मला वाटतं ते जोपर्यंत सापडत नाहीत मारेकरी तोपर्यंत करतच राहावं लागेल। हमीद, तुम्ही सांगताय तुम्ही भेट घेताय, तपास सुरू आहे, अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर तपास आलेला आहे, हे आम्ही समजू शकतो। तपासासाठी काही बाबी ज्या आहेत ते जाहीर केल्या जाणार नाहीयेत, तरी पण महाराष्ट्रातले डॉक्टर दाभोलकरांचे विचार मानणारे अनेक जण असे आहेत की जे वाट बघतायत तपासाची नेमकी दिशा काय आहे। असं काय सांगू शकाल महाराष्ट्राला? तुम्हाला पोलीस नेमकं काय सांगतायत की तुम्ही असं म्हणताय पोलिसांवर आमचा विश्वास आहे? मला वाटतंय की पोलीस जे काही तपास करतायत त्याच्यामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांना सांगणं, ते आम्ही आमच्या बाजूनं सांगितलेले आहेत। दुसऱ्या बाजूला जे डॉक्टरांचे संभाव्य विचारांचे विरोधक होते, त्या सर्व विरोधकांविषयी तर महाराष्ट्रातली तमाम जनता जाणते की जे त्यामुळे त्यांच्याविषयी देखील मोठ्या प्रमाणात तपासाचं विषयी आम्ही माहिती पोलिसांना दिलेली आहे। परंतु ते प्रत्यक्षात कसा तपास करतात हे मी बोलण्यापेक्षा पोलिसांनी स्वतःहून सांगणं मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे। पण हमीद, सातत्याने असं बोललं गेलं, मेधाताई पाटकर यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सामान्य कार्यकर्ता असेल अनिसचा, ते असं म्हणतात पोलीस जर 50 दिवस शोध लावू शकले नाही तर इतर यंत्रणांकडे हा तपास देण्याची मागणी करूया, सीबीआय कडे तपास देण्याची मागणी करूया असं। पण तुम्ही मात्र म्हणताय की पोलिसांना वेळ दिला पाहिजे आणि तो आम्ही देणार आहोत। नेमकं यामागचं काय कारण आहे?
मला वाटतंय की अजून तरी आम्ही काही सीबीआय तपासणीची मागणी केलेली नाहीये आणि हं. समविचारी संघटना आणि कार्यकर्ते या सगळ्यांशी बोलून तो त्याबाबतचा निर्णय घ्यावा अशी आमची मनोभूमिका आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी हा तपास करणं याच्यापेक्षा त्याचा रिझल्ट काय येतो हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अजून तरी काही आम्ही अशी मागणी केलेली नाहीये. अजून तपासणी अशा पद्धतीची सीबीआयची तपासणीची तुम्ही मागणी केली नाहीये. पण पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची? कारण दाभोलकर सरांचे मारेकरी जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ चित्ताने आम्हाला राहता येणार नाही असं अनेक कार्यकर्ते सांगतायत. ते संयम ठेवतायत, पण या संयमाचा बांध कधी फुटू शकतो अशी देखील परिस्थिती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये अमित. मला वाटतंय की जेवढं दुःख या सर्व कार्यकर्त्यांना आणि सामान्य माणसांना याचं आहे तेवढंच किंवा त्याहीपेक्षा थोडं जास्तच दुःख दाभोळकरांचे कुटुंबीय म्हणून आम्हाला आहे. आणि डॉक्टरांनी जो काही विवेकाचा आणि विचाराचा वसा आणि अहिंसेच्या तत्वज्ञानाचा वसा दिलेला आहे त्याला हे सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातली जनता गेली 50 दिवस त्याच्या कसोटीला उतरलेली आहे. एकही हिंसक प्रतिक्रिया कुठेही महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 दिवसात झालेली नाहीये. त्यामुळे जे काही आपलं असमाधान असेल, जो काही असंतोष असेल, तो आपण खंबीरपणानं परंतु तितक्याच शांत चित्तानं मांडत राहणं ही डॉक्टरांची कार्यपद्धती होती आणि त्याच कार्यपद्धतीला धरून पुढे जायचा असा निर्धार आम्ही कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपली भूमिका सातत्याने लोकांच्या समोर मांडत राहणं आणि जे काही शक्य असेल शासनाला तो शोध लावण्यासाठी मदत करायला ते करत राहणं. पण त्याच वेळेला ते होत नाहीये याच्याविषयीचं आपली अस्वस्थता देखील कमी न होऊ देणं हे या सर्व गोष्टी या कालखंडामध्ये करणं हे आव्हानात्मक बाब आहे आणि आमच्या सर्व शक्यतां सकट आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु माझं सातत्याने सर्व कार्यकर्त्यांना हेच आव्हान आहे आम्हा कुटुंबियांचं की जो संयम आणि लोकशाहीवरचा विश्वास या कालखंडात आपण दाखवलाय तो आपण दाखवायला पाहिजे. आणि मला वाटतंय की डॉक्टरांचे विचार हे आपल्यामध्ये आहेत आणि त्या विचारांना पुढे नेणं हे खरं त्यातलं महत्वाचं उत्तर आहे या निर्घृण हत्येला. त्यांचे मारेकरी सापडणं हे महत्वाचं आहेच खूप आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं. परंतु त्याबरोबरीनं हे काम पुढे जात राहील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. कारण त्या विचारांचे मारेकरी कोण आहेत हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट आहे. ज्यांना या समाजामध्ये विचाराच्या माध्यमातून काही घडावं असं वाटत नाही, समाज अंधश्रद्धेच्या जोखडात राहावा असं वाटतं, धर्माच्या नावावरती अधर्म पसरवता यावा असं वाटतं, हे या समाजातले असं मानणारे आपल्या विचारांचे शत्रू कोण आहेत हे आपल्याला स्पष्ट माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातली आपली लढाई तीव्र ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. ही लढाई तीव्र ठेवण्यासाठी आणि व्यवस्थेवर दबाव राहावा यासाठी गेल्या 50 दिवसात अनिसने काय काय प्रयत्न केले हे देखील आपण जरा महाराष्ट्राला सांगूया. कारण नंदुरबार सारख्या ठिकाणापासून ते पुण्यापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचा जो निषेध आहे, दबाव आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करत आलाय. नुसते अनिसचेच कार्यकर्ते नाहीत तर सामान्य नागरिक या राज्यातले आणि समविचारी संघटना देखील गेली 50 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं शासनापर्यंत आपली नाराजी व्यक्त करतायत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मला वाटतं संघटितरित्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 6 सप्टेंबरला, त्याच्यानंतर 20 तारखेला, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात धरणी धरली. 20 ऑक्टोबरला जिथे डॉक्टरांची हत्या झाली त्या पुलावरती धारातीर्थी धरणं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि समविचारी संघटनांच्या मदतीनं केलं गेलं. जिथे शेकड्यांनी माणसं त्या पुलावरती आडवी पडली आणि आम्हाला देखील गोळ्या घाला असं आम्ही सगळे दाभोळकर आहेत असं ती म्हटली. 2 ऑक्टोबरला एक शिष्टमंडळ गांधी पुतळ्याच्या समोर त्यांना वंदना करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भेटलं.
जवळजवळ 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये विवेक निर्धार मेळावे झाले, जिथं सातत्याने ही मागणी लावून धरण्यात आली. कोल्हापूर पासून ते अगदी अंबेजोगाई पर्यंत आणि चंद्रपूर पासून ते नंदुरबार पर्यंत जवळजवळ 20-25 जिल्ह्यात निर्धार मेळावे झाले, ज्याला काही शेकड्यांनी माणसं आली आणि त्यांनी आपली तीव्र वेदना व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये काल अनिसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्तानी पत्र लिहून शासनाला हे मारेकरी लवकर पकडावेत अशी विनंती केली. काल काही समविचारी संघटनांनी पुण्यात आंदोलन करून स्वतःला अटक करून घेतली. तर मला वाटतं हे सर्व असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग अनिसा आणि समविचारी संघटना करतायत, त्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु मला वाटतं हे आपल्या लोकशाहीतलं दुर्दैव आहे की एखाद्या घटनेचा छडा लागावा किंवा त्याच्या बाबतीत न्याय व्हावा याच्यासाठी लोकांना रस्त्यावरती उतरायला लागावं. खरं तर पोलीस दलांनी आणि कायदा सुव्यवस्थेचे जे रक्षक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की सातत्याने कुणालाही या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरायला लागू नये आणि तपास झाला पाहिजे. बरोबर आहे हमीद, पण महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की कायदा आणि सुव्यवस्था कायद्याच्या मारेकऱ्यांनी हातात घेतला. डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली आहे. हमीद असं सांगतायत की गेल्या 50 दिवसात अनिसने खूप आंदोलनं केली आहेत. पण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर हमीद दाभोलकर यांना आपण विचारणार आहोत की अनिसने तयार केलेला 50 दिवसातला हा दबाव आहे, हा कुठेतरी कमी पडतोय का? हा दबाव अधिक प्रखर करायची वेळ आता आली आहे का? तेव्हा ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. अजून किती वाट बघायची? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी सापडणार आहेत हा प्रश्न आहे आणि याबद्दल आपण हमीद दाभोलकर यांच्यासोबत बोलतोय. हमीद, जसं तुम्ही सांगितलात की गेल्या 50 दिवसात अनिसने ठिकठिकाणी आंदोलनं केली, पण एक प्रश्न, एक आवाज असाही विचारला जातोय की अनिसने प्रखर दबाव तयार करायला होता. हा दबाव तयार करण्यात अनिसा कुठेतरी कमी पडले. तत्कालिक आंदोलनं केली जात आहेत, पण 50 दिवसात जो एक उग्र असा दबाव किंवा तसा आवाज अनिसाचा ऐकायला यायला हवा होता, तो ऐकू आलेला नाहीये. हे तुम्हाला पटतंय का? अनिसने या पुढच्या काळात दबाव वाढवायला पाहिजे असं वाटतं का? मला असं वाटतंय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वतःच्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन गेले 2 महिने त्यांना असलेलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून, आम्ही सर्व कुटुंबीय आम्हाला असलेलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आमच्या शक्यतांसकट जे काही करणं आम्हाला जमतंय ते सगळं करतोय. मी याचं मोजमाप नाही करू शकत ते पुरेसं आहे का अपुरं आहे, परंतु मी एवढं निश्चित सांगू शकतो की आमच्या ज्या काही सर्व शक्ती आहेत त्या शक्तींच्या सकट जे काही शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला याची 110% खात्री आहे की या स्वतःला शक्य असलेल्या गोष्टी करण्याच्या बाबतीत कुठेही अनिसचे कार्यकर्ते आणि समविचारी कार्यकर्ते कमी पडत नाहीयेत. एका मर्यादेच्या पलीकडे मला असं वाटतंय की हा प्रश्न तपास करणाऱ्या यंत्रणांचा आहे. दुर्दैवाची बाब अशी आहे की जितका जास्त दबाव तितका चांगला तपास, असं काही सूत्र आपल्याकडे झालंय की काय अशी मला मनात शंका येते. खरं तर तपास हा कुठल्याही दबावाच्या निरपेक्ष असायला पाहिजे चांगल्या लोकशाहीमध्ये. लोकांना अशा पद्धतीनं दबाव निर्माण करण्याची वेळच येता कामा नये, हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे लोकशाहीच्या चौकटीमध्ये विवेकाला धरून, अहिंसेला धरून चुकीच्या मार्गाने दबाव व्यक्त केला आपल्या समाजामध्ये तर कदाचित पटकन रिझल्ट्स मिळतात अशी एक धारणा निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं ती डॉक्टरांच्या जीवनधारणेला पूर्ण चुकीची आहे. त्यामुळे असे कुठलेही मार्ग आपण अवलंबायचे नाही, त्याच्याविषयी आम्ही पूर्ण ठाम आहे. तुम्ही असं सांगताय की तुम्ही अजूनही आशावादी आहात महाराष्ट्र पोलिसांवर. हमीद दाभोलकर म्हणजे दाभोलकर कुटुंबीय असतील, अनिसाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे विश्वास ठेवून आहेत. पण खरं प्रश्न हा आहे की लवकरच तपास लागेल अशी सातत्यानं विधानं करणारे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणातल्या तपासाबद्दल पुढे येऊन जनतेला माहिती का देत नाहीत आणि त्यासाठी हमीद काय आवाहन करणार आहेत हे ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.
हमीद दाभोलकर आपल्या सोबत आहेत. शेवटच्या भागात आपण चर्चा करतोय. हमीद, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. गृहमंत्री आर पाटील, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांना तुम्ही काय सांगाल? 50 दिवसात एकदा देखील नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांबद्दल या तिघांनीही जनतेला, अनिष्टच्या सामान्य कार्यकर्त्यांना समोर येऊन माहिती दिलेली नाहीये. तुम्ही त्यांना आज काय आवाहन कराल IBN लोकमतच्या माध्यमातून? अ, मला असं मी सुरुवातीला म्हटलो तेच मी म्हणेन की जोपर्यंत डॉक्टरांचे मारेकरी सापडत नाहीत आणि त्यांचे सूत्रधार सापडत नाहीत तोपर्यंत मला वाटतं त्यांचा तपास करणाऱ्या यंत्रणा असतील, माध्यमं असतील, आम्ही कुटुंबीय असो किंवा कार्यकर्ते असो, कोणीच आपण समाधानी राहता कामा नये. आणि स्वाभाविकच आहे की जे या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्या तपासाचे प्रमुख आहेत त्यांनी पण समाधानी असणं योग्य नाही. आणि कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना विश्वासात घेऊन हा तपास अधिक वेगानं, अधिक जोमानं, जास्त मनुष्यबळ लावून व्हावा आणि लवकरात लवकर मारेकरी सापडले जावेत आणि त्यांचा न्याय व्हावा, हीच कुठल्याही सामान्य माणसासारखी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरचा इथला सामान्य माणसाचा विश्वास उडू नये आणि डॉक्टर दाभोळकरांसारखं परत कुणालाही असा हौतात्म्य पत्करायला लागू नये अशा स्वरूपाचं एक शासन या राज्यामध्ये निर्माण व्हावं, ही देखील एक सामान्य नागरिक या देशाचा म्हणून माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. ही अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी यासाठी अनिसचं आणि दाभोलकर कुटुंबीय म्हणून तुमचं या पुढच्या काळातलं नेमकं आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? 50 दिवसात आपण बघितलं, तुम्ही म्हणताय आदर्श लोकशाहीत जे घडलं पाहिजे ते इथे घडत नाहीये. काहीतरी वेगळं आंदोलनाचं स्वरूप आखावं लागणार आहे आणि पुढच्या काळात राज्यकर्त्यांना जागं ठेवावं लागणार आहे की दाभोलकरांचे मारेकरी शोधेपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू नका. हे करण्यासाठी तुम्ही आणि अनिस काय करणार आहात? मला वाटतं ज्या स्वरूपाची आंदोलनं गेल्या 50 दिवसामध्ये चालू आहेत त्या स्वरूपाची अहिंसक मार्गाने शांतपणानं परंतु तितक्याच खंबीरपणानं आंदोलनं चालू ठेवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु मला वाटतं या सगळ्याच्या बरोबरीनंच जे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात पसरवण्याचं काम आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते देखील या सगळ्याच्या बरोबरीनं अनिसचे कार्यकर्ते करत राहतील. म्हणजे एका बाजूला डॉक्टरांच्या मारेकरांचा शोध लागणं आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी करणं हे तर आलंच, पण त्याबरोबरीनं जो विचार डॉक्टर समाजामध्ये पुढे नेऊ इच्छित होते तो पुढे नेण्यासाठी जे काही काम करायचंय ते देखील काम करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. डॉक्टर नेहमी त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट सांगायचे गांधींची, ती मी सांगू इच्छिन या परिस्थितीमध्ये. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गांधीजी नोआखलीमध्ये झालेल्या धार्मिक दंगली विझवण्यासाठी काम करत होते तेव्हा त्यांच्याकडे एक माणूस आला आणि तो असं म्हटला की बापू तुम्ही काय शांततेचा संदेश देता, माझा एक तरुण मुलगा त्या दुसऱ्या धर्माच्या माणसांनी माझ्या समोर कापला आणि जोपर्यंत त्यांच्या धर्माच्या एका तरुणाचं रक्त माझ्या तलवारीला लागत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही आणि तुम्ही काय अहिंसेची भाषा बोलता, तुम्ही सांगा माझ्या काही प्रश्नाला उत्तर आहे का तुमच्याकडे. तर गांधीजींनी शांत चित्ताने विचार केला आणि गांधीजी त्याला म्हणाले की मित्रा तू जो काही मार्ग निवळतोयस त्यांनी कधीच तुझ्या मनातील जी क्रोधाची भावना आहे ती कमी होणार नाही. तुला जर खरंच या क्रोधाच्या भावनेवर विजय मिळवायचा असेल तर मी तुला सांगतो ते कर. ज्या मुलाचे वडील या दंगलीमध्ये मारले गेलेले आहेत असा एक दुसऱ्या धर्माचा मुलगा निवड आणि त्याचा धर्म न बदलता त्याचं लालन पालन तुझ्या मुलासारखं कर, तरच कदाचित दीर्घकालीन तुझ्या मनातली ही क्रोधाची भावना आहे ती कमी होईल. त्यामुळे मला वाटतं ही कथा डॉक्टरांनी त्यांच्या भाषणांमध्ये असंख्य वेळा सांगितलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं तीच या पुढच्या आमच्या कामाची दिशा दाखवणारी बाब आहे असं मला वाटतं. धन्यवाद हमीद. आज IBN लोकमतच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे कुटुंबियांचं मनोगत आहे ते व्यक्त केलंय आणि अनिसच्या कामाची दिशा ही अहिंसक पण त्यासोबतच सातत्याने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा
विचार जो आहे तो पुढे नेणारी असेल हे पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। 50 दिवस उलटून गेले आहेत। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एकच प्रश्न विचारतोय, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडणार कधी? आम्ही शांत किती दिवस बसायचं? पहा फक्त IBN लोकमत।